उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या रवींद्र वायकर यांनी आता शिवसेनेत प्रवेश करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं आहे। मागील काही दिवसांपासून ते ठाकरेंची साथ सोडतील अशी चर्चा होतीच, अखेर त्या खऱ्या ठरल्या आहेत। आपण विकासासाठी हे पाऊल उचललं असल्याचा दावा वायकर यांनी केलाय। राजकीय वर्तुळात मात्र वायकर यांनी तपास यंत्रणांच्या दबावामुळे ठाकरेंची साथ सोडल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू झाल्या आहेत। वायकर यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप करून भाजपनं मोठं रान उठवलं होतं, त्यांची चौकशी सुरू होती। पण आता वायकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं ज्या नेत्यांनी त्यांच्यावर आरोप केले होते ते वायकर त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताना दिसणार आहेत। मात्र आरोप होणारे आणि महायुतीत दाखल होणारे वायकर हे पहिलेच नेते नाहीत। भाजपनं महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप केले होते। त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय, लोकायुक्त, शासकीय यंत्रणा आणि न्यायालयातही दाद मागितली होती। यातच आता वायकर यांची भर पडली आहे। यापूर्वी या यादीमध्ये कोणाकोणाचा समावेश झालाय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। अजित पवार यांच्यावर सिंचन गैरव्यवहारात 70,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आणि राज्य सहकारी बँकेचे कर्ज थकवलेले साखर कारखाने खरेदी केल्यासह विविध आरोप करण्यात आले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस यांसह अनेक भाजप नेत्यांनी त्यांच्या विरोधात टीकेची झोड उठवली होती। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उच्च न्यायालयातही ही प्रकरणं गेली होती। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह इतरांनी विविध यंत्रणांकडे तक्रारी केल्या होत्या। मोदी यांनी सिंचन गैरव्यवहाराचा उल्लेख काही महिन्यांपूर्वी आपल्या भाषणात केला होता आणि काही दिवसांतच ते भाजप बरोबर सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री झाले। फडणवीस यांनी 2019 मध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देऊन राजभवनावर सकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। मात्र हा प्रयत्न त्यांचा फसला होता। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आदर्श गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला। सैन्य दलातील जवान आणि त्यांच्या विधवा पत्नींसाठी नियोजित निवासी सोसायटीत आपल्या नातेवाईकांना सदनिका घेण्याच्या बदल्यात चव्हाण यांनी बेकायदेशीरपणे इमारतीस परवानगी मिळवून देण्यास मदत केली असे त्यांच्यावर आरोप झाले। मोदी यांनी 2014 मध्ये पंतप्रधान होण्यापूर्वी नांदेडमध्ये झालेल्या प्रचार सभेत आणि इतर ठिकाणी झालेल्या सभांमध्येही चव्हाण यांच्यासह दोषींना आपले सरकार आल्यावर 6 महिन्यात तुरुंगात पाठविल असे जाहीर केले होते। भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांनी चव्हाणांविरोधात मोठी मोहीम उघडली होती। पण हेच चव्हाण आता भाजपमध्ये सामील झाले असून त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे। छगन भुजबळ यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधून देण्याच्या बदल्यात बिल्डरला अंधेरीतील आरटीओचा भूखंड दिल्याप्रकरणी आरोप झाले। त्यांना ईडीने अटक केल्याने काही वर्ष तुरुंगातही जावं लागलं होतं। भुजबळ यांच्या भ्रष्टाचाराविरोधात भाजप नेत्यांनी जोरदार आघाडी उघडली होती। राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट भाजप बरोबर सरकारमध्ये असून भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आले आहे। मराठा विरुद्ध ओबीसी वादात भुजबळ भाजपच्या अधिकच जवळ गेल्याचे मानले जाते। नारायण राणे, शिवसेना, काँग्रेस आणि नंतर भाजप असा राजकीय प्रवास केलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर मुंबईतील अविघ्न पार्क या इमारतीस बेकायदा परवानगी दिल्यासंदर्भात आरोप झाले होते। काँग्रेसमध्ये असताना राणे यांच्याशी भाजप नेत्यांचे सख्य नव्हते। राणे भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदाची इच्छा होती, ती पूर्ण न करता भाजपनं त्यांना केंद्रात मंत्रिपद दिलं। त्यांना आता रत्नागिरी, सिंधुदुर्ग मधून लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। धनंजय मुंडे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदी असताना त्यांच्यावर झालेल्या एका आरोपानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत गदारोळ केला होता। संजय राठोड, महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदी असताना संजय राठोड यांच्यावर एका महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप झाला होता। भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी विधिमंडळात लावून धरली होती। अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। हेच राठोड आज महायुती सरकारमध्ये मंत्रिपदी आहेत। प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांचे कुख्यात इक्बाल मिर्चीशी आर्थिक संबंध असल्याचे आरोप झाले आणि ईडीने त्याबाबत चौकशी सुरू केली होती। ईडीने पटेल यांच्या वरळीतील सीजे हाऊस या मालमत्तेतील 4 मजल्यांना 8 फेब्रुवारी 2023 रोजी सील ठोकले होते। पण पटेल हे आता अजित पवारांबरोबर असल्यानं या चौकशीचं पुढे काय होणार हे स्पष्ट आहे। भावना गवळी, शिवसेना खासदार भावना गवळी यांचा सहकारी असलेल्या सईद खानला ईडीने आर्थिक अफरातफरी प्रकरणी 28 सप्टेंबर 2021 रोजी अटक केली होती। या संस्थेमार्फत भ्रष्टाचाराचा पैसा फिरवल्याचा आरोप आहे। ईडीने गवळी यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते, पण गवळी शिंदे गटात गेल्यानं
हे प्रकरण प्रलंबित आहे. महायुतीमध्ये सामील झाल्यावर गेल्या वर्षी गवळी यांनी भाऊबीजेला थेट पंतप्रधान मोदी यांनाच राखी बांधली होती. प्रताप सरनाईक. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधातही ईडीने कारवाई करून काही मालमत्ता जप्त केल्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विरोधी पक्षात असलेल्या भाजपने सरनाईक यांच्या विरोधात आरोप करून कारवाईची मागणी केली होती. पण सरनाईक आता शिंदे गटात असल्यानं चौकशीत पुढे प्रगती होऊ शकली नाहीये. नवाब मलिक. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना नवाब मलिक यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी कुख्यात दाऊदशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप केला होता. मलिक यांना ईडीने अटकही केली होती. आता ते वैद्यकीय जामिनावर आहेत. मलिक हिवाळी अधिवेशनात भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्यानं फडणवीस यांनी आक्षेप घेतला होता. यशवंत जाधव. मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला होता आणि ईडीने त्यांची चौकशी सुरू केली होती. पण ते आणि त्यांची पत्नी बायकाळाच्या आमदार यामिनी जाधव हे शिंदे गटात सामील झाल्यानं या चौकशीचं भवितव्य काय असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. हसन मुश्रीफ. हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किती रान उठवलं होतं हे सर्वज्ञात आहे. सरकारी कामं जावयाच्या कंपनीला देण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. मुश्रीफ यांची ईडीने चौकशी केली होती. मुश्रीफ लवकरच तुरुंगात जाणार असं वातावरण भाजपनं तयार केलं होतं. पण अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाला आणि मुश्रीफ यांच्यावरील संकट दूर झालं. 2019च्या निवडणुकीपूर्वीही बबनराव लोणीकर, बबनराव पाचपुते, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, शिवेंद्रराजे भोसले, रणजितसिंह नाईक निंबाळकर, भारती पवार, दिलीप सोपल, चित्रा वाघ अशा आरोप असणाऱ्या आणि नसणाऱ्या नेत्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजप शिवसेनेत प्रवेश केला होता. आताही आपल्याला हाच पॅटर्न कायम दिसत आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा.